कदमला उचलायचं आहे फक्त पैसे अमाऊंट सांगा. कोणत्या कदमला? रमेश कदम. म्हणजे काय विषय तुम्हाला काय त्याला घेऊन जायचं फक्त, त्याला घेऊन माझ्याकडे यायचं. पैसे तुम्हाला जे असेल ते तुम्हाला लगेच जे अकाउंट नंबर सगळं लगेच मिळते. रमेश कदम बोलतो हे आमदारच घे आपलं. काय विषय काय काय तर राहू द्या, फक्त घेऊन या माझ्याकडे. त्याला घ्यायचं आणि पुण्यामध्ये यायचं फक्त. ते गँग दोघं जायचे का? मग ते अमाऊंट पाठवा काय तर म्हणणार. अरे पुढला माणूस मला शुअर दे नाही तसं, त्याला उचला गॅरंटी देऊ शकत दिलं. त्याला बोला येऊ समोरच बोला नाही फोनवर. शुगर पाहिजे मी समोर सांगतो त्या टप्प्यावर पैसे गाडी आणि तुम्हाला गाडीचे पैसे आणि रिव्हॉल्वर तुम्हाला मिळेल. ते नाही चालूला आम्ही जरा ड्रिंक करायला लागलो होतो म्हणून म्हणलं. तेवढे किरकोळ पैसे अवघड करून सांगा. ड्रिंक करा मगाच म्हटलं तुम्हाला मगा पाहिजे असतं की. काय झालं? ड्रिंक करू नका, त्याला उचललं ड्रिंक करा, तुम्हाला एवढी पाहिजे तेवढी. आम्ही नॉर्मल करतोय ड्रिंक. आम्ही रेड लेबल 1990 आणि हे काय कुठलं आकाश कुठली देतोय ते काय रे साहेबी वगैरे काय किंवा रेड लेबल. गाव आणि शॉपला फोन करा, पाठवतो. पाठवा इथं बसलोय आम्ही प्रिन्सला बसतोय आता. तू कुठे प्रिन्सला झाला होय? प्रिन्स आपलं ह्याच्यातलं कोंडीतलं ते टोल नाक्याच्या अलीकडं ना. हा गावात मी फोन करतो. हो 2 दिवसापासून मोहोळ तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार करत असताना सातत्याने माझा पाठलाग होत असताना झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि माझं अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न पुण्याच्या एका गँगकडनं झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये खंडणी आणि अपहरण करून जीवे ठार मारण्याचा गुन्हा मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये पुण्यातल्या गँगच्या आरोपींचं जे संभाषण आहे की माजी आमदार रमेश कदम याला उचलून पुण्याला रिव्हॉल्वर दाखवून त्याला ते उचलून आणा आणि त्याचे काय वाटेल ते पैसे मी तुम्हाला देतो, अशा संबंधीचं संभाषण आरोपींचं ते देखील पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत मुंबईला जो प्रकार बाबा सिद्दीकींसोबत झाला तसाच प्रकार माझ्यासोबत होण्याची शक्यता आहे. माझ्या जीवितास धोका आहे. या अनुषंगाने मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्या संदर्भातला तपास होतो आहे. म्हणजे आज या पद्धतीने माझ्या जीविताला धोका झाल्याचा आणि या 15 दिवसातला दुसरा प्रकार आहे. 15 दिवसापूर्वी मोहोळमधलं जे माझं जनसंपर्क कार्यालय होतं ते देखील 2 अज्ञात इसम आले होते आणि त्या 2 अज्ञात इसमांकडे गावठी बनावटीचं पिस्तूल लोकल क्राईम ब्रांच सोलापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यावेळी आढळलं होतं. त्यावेळेला देखील 15 दिवसापूर्वी SP सोलापूर यांना या संदर्भातला डिटेल अर्ज मी दिला होता. त्या संदर्भातली तक्रार केली होती. त्या संदर्भातलं पोलीस संरक्षण पुरवण्याबद्दलची विनंती केली होती. म्हणजे एकंदरीत हे पाहता आज पुन्हा मुंबईमध्ये जसं माजी आमदार बाबा सिद्दीकींची हत्या झाली, केवळ 50,000 रुपये घेऊन त्या आरोपीने हत्या केली, तशा संदर्भातली पैसे देऊन रिव्हॉल्वर देऊन गाडी देऊन माझी हत्या करण्याचा हा प्रकार आता समोर आलेला आहे. त्यामुळे या अनुषंगाने नेमकं ह्याच्या मागे कोण आहे, कोण पैसे पुरवतं आहे, कोण रिव्हॉल्वर पुरवतं आहे आणि कोणी या संदर्भातली सुपारी दिली, या संदर्भातला तपास हा गृह खात्याने केला पाहिजे आणि तात्काळ मला त्या अनुषंगाने तपास करून तात्काळ पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, अशा पद्धतीची माझी विनंती, अशा पद्धतीचं माझं आव्हान SP सोलापूर आणि मोहोळ पोलीस स्टेशनच्या PIना आहे. काय आपल्याला कारण वाटतं कशासाठी याच्यामध्ये हात धुवून मागे लागले, काय नेमकं? नाही, जे 15 दिवसापूर्वी त्या आरोपींकडे रिव्हॉल्वर सापडलं त्यावेळेला देखील पोलिसांनी म्हटलं नाही हा आमच्या तपासाचा भाग आहे, आम्ही ते तपासतोय, परंतु त्यानंतर काही कारवाई झाली नाही. परंतु काल मात्र ज्या पद्धतीने माझ्या गाडीचा 2 दिवसापासून पाठलाग होतो आहे आणि ज्या पद्धतीने मला किडनॅप करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा जो ऑडिओ व्हिडिओ समोर पोलिसांकडे आलेला आहे तपासामध्ये आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला, त्यामुळे ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे आणि ह्याच्या मागचा मोटिव्ह कोण आहे, निश्चितपणाने ह्यामागे कुठलं तरी राजकारण आहे
आणि ह्या राजकारणामध्ये नेमका कोण मास्टर माइंड आहे, कोणाचा हात आहे, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलिसांनी करणं गरजेचं